यावल तालुक्यातील अंजाळे येथे सोमवारी दुपारी 12:15च्या दरम्यान आंघोळ आणि कपडे धुण्यासाठी नदीपात्रात गेलेल्या तिघांचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। यात 2 महिला आणि एका 5 वर्षीय बालकाचा समावेश आहे। वैशाली सतीश भिल वय 28, त्यांचा मुलगा नकुल सतीश भिल वय 5 वर्ष, राहणार अंतुर्ली तालुका अमळनेर, सपना गोपाल सोनवणे वय 27, राहणार पळाशी तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे मृत तिघांची नावे असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळ घाणेकर नगर असून तिथे गोंधळाच्या कार्यक्रमाकरता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पळाशी येथून एक व अमळनेर तालुक्यातून अंतुर्ली गावातून 2 महिला आल्या होत्या। या महिला सोमवारी तापी नदीच्या पात्रात कपडे धुण्यासाठी आणि आंघोळ करण्यासाठी गेल्या। दरम्यान तापी नदीत असलेल्या एका डोहात पाय घसरून 2 महिला आणि एका बालकाचा बुडून मृत्यू झाला। या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून एकाच ठिकाणी तिघांचा असा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे। यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मसलुद्दीन शेख, हवालदार अर्शद गवळी, इस्तियाक सय्यद, अनिल पाटील घटनास्थळी दाखल झाले। तिघांचे मृतदेह काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावळे यांनी शवविच्छेदन करत मृतदेह रात्री 8 वाजता कुटुंबियांना सुपूर्द केले।